नमस्कार मित्रांनो, हॅपी लाईफ बाय डॉक्टर मनोहर ससाने या चॅनलवर आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य टिकवून प्रगती करण्यासाठी पाहत राहा हॅपी लाईफ। मित्रांनो, मधुमेह तंत्र आणि मंत्र। तंत्र म्हणजे शास्त्रोक्त माहिती आणि मंत्र म्हणजे गंडे दोरे किंवा अंगारात उतवारा नाही। तर याची काय पथ्य पाळायची, युक्त्या कुठल्या वापरायच्या आणि मधुमेहावर विजय कसा मिळवायचा, त्याला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा जो व्हिडिओ आहे तो फक्त मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी नसून सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा आहे। ज्यांना मधुमेह झालेला आहे त्यांना तर ह्याची माहिती पाहिजेलच आहे, परंतु ज्यांना मधुमेह झालेला नाही त्यांना होऊ नये म्हणून हा व्हिडिओ पाहणे अत्यंत गरजेचे आहे। एखाद्या घरातील एखाद्या व्यक्तीला मधुमेह जरी झाला असला तरी त्या घरातील सर्व व्यक्तींना मधुमेहाची माहिती असणं गरजेचं आहे। कारण पथ्य काय पाळायची, त्याला जेवणात आग्रह कशाचा करायचा नाही। लाडू खा, चहा पे, साखर खा, कुठे डॉक्टर बघायला येणार आहेत असं जे म्हटलं जातं तर ते म्हटलं जाऊ नये म्हणून की मधुमेहाच्या घरच्या माणसांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तसेच काही वेळेला इमर्जन्सी होतात, म्हणजे एकदम साखर कमी होते किंवा वाढते, अशा वेळेला घरच्या घरी उपचार, प्रथमोपचार काय करायला पाहिजेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर घरच्या व्यक्तींनी सुद्धा मधुमेहाची माहिती घेणं गरजेचं आहे की जे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। मधुमेह हा आजार WHO एट जायंट किलर म्हणून जाहीर केलेला आहे। म्हणजे हे प्रमाण किती वाढलेलं आहे पहा। 1914 सालच्या पाहणीनुसार 18 वर्षाखाली 9% मुलांना सुद्धा हा आजार झालेला आहे। यावरून लक्षात येईल की पूर्वी फक्त वयोवृद्ध लोकांना असणारा हा आजार आता लहान मुलांना होतोय, लहान वयात सुद्धा होत आहे। पूर्वी फक्त श्रीमंतांचा, उच्च वर्गीयांचा असणारा हा आजार आता कष्टकऱ्यामध्ये, गरिबामध्ये, सामान्य माणसापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे आता मधुमेहापासून कुठलंही घर सुरक्षित नाही, म्हणून हा व्हिडिओ सर्वच लोकांनी पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला मधुमेहाची सामान्य माहिती मिळेल, मधुमेह कशामुळे होतो, कारणे मिळतील, स्वादुपिंड ग्रंथी तिचं कार्य काय आहे ते समजेल, मधुमेहाची लक्षणं काय असतात, मधुमेहाचे पेशंटची तपासणी कशी करतात, नंतर त्याच्या बाकीच्या तपासण्या, रक्त, लघवी, ECG या तपासण्या कशा करतात आणि का करायच्या असतात, नंतर मधुमेह होऊ नये त्याचा प्रतिबंध कसा करायचा, मधुमेह झाला तर काय खायचं, काय खायचं नाही आहे, पाणी किती प्यायचं, नंतर नियमित व्यायाम करायचा का नाही, औषधोपचार कोणते करायचे, इन्शुलिन घ्यायचं का नाही, स्मार्ट कार्ड वापरायचं का नाही, इमर्जन्सी जर झाल्या की हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्त शर्करा अवपतन म्हणजे फार कमी साखर होणे, असं झालं तर घरच्या घरी उपाय काय करायचे, किंवा एकदम साखर जास्त वाढली तर घरच्या घरी उपाय काय करायचे। मधुमेह होण्यामुळं जास्त माणसं दगावत नाहीत, पण मधुमेहाच्या उपद्रवामुळे जास्त माणसं दगावत असतात। म्हणून मधुमेहजन्य उपद्रव कोणकोणते आहेत, त्याच्यावर काय उपाय करायचे, किंवा डायबेटिक फूड म्हणजे मधुमेही पाद किंवा प्रमेही पाद म्हणतात, तर ह्या प्रमेही पादाची काळजी कशी घ्यायची, गर्भावस्थेमध्ये जर मधुमेह झाला असता तर त्याची काळजी कशी घ्यायची, एखादी जर मधुमेहामध्ये शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती कशी करायची, ही सगळी जर उत्तरं तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मधुमेहाची काय कारणं आहेत, कोणकोणत्या कारणामुळे मधुमेह होतो आणि त्यावर प्रतिबंध काय करावायचे। मित्रांनो, महत्त्वाची 8 कारणं मधुमेह होण्यासाठी आहे। त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे अनुवंशिकता। म्हणजे जर एखाद्याच्या पूर्वजाला, म्हणजे पंजोबा असू द्या, आजोबा असू द्या, आजी असू द्या, आई वडील यांना जर मधुमेह असेल तर पुढील पिढीमध्ये, पुढील वंशावळीमध्ये मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते।
हे महत्त्वाचं कारण आहे. आता यावर प्रतिबंध काय करायचा? कारण आपण जन्म कुठं घ्यायचा, कुणाच्या पोटी घ्यायचा हे आपल्या हातात नाही. मग काय करायचं? तर स्वीकार करू. यस, स्वीकार करा आणि देवाला एक प्रार्थना करा. हे देवा, ज्या गोष्टी बदलणं शक्य नाही किंवा ज्या गोष्टी बदलणं माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शक्ती मला दे. आणि हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं धैर्य मला दे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे स्थूलता. मित्रांनो, सध्या मराठी शाळेत गेलं, हायस्कूलमध्ये गेलं तरी गले लट्ट मुलं दिसत आहेत की ही स्थूलता मधुमेह होण्याचं एक प्राथमिक स्वरूपाचं कारण होऊ शकतं. म्हणून तुमचं वजन योग्य ठेवा. म्हणजेच BMI, बॉडी मास इंडेक्स, म्हणजे हाईटप्रमाणे आणि वयोमानाप्रमाणे जे काही वजन पाहिजे, योग्य वजन पाहिजे, त्या वजनामध्येच, त्या प्रपोर्शनमध्येच तुम्ही राहायला पाहिजे. म्हणजे मधुमेह होण्याची शक्यता कमी असते. तुमचा BMI कसा काढायचा, बॉडी मास इंडेक्स कसा काढायचा, याचं एक सूत्र आहे मित्रांनो. आपलं वेट इन kg डिवायडेड बाय हाईट इन मीटर्स स्क्वेअर. असं जर केलं तर तुमचा BMI निघेल आणि हा BMI 24च्या आत ठेवणं फार गरजेचं असतं. मधुमेह होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे आहार. म्हणजे पूर्वीचा आता नैसर्गिक आहार गेलेला आहे, आता फास्ट फूड आलेलं आहे आणि या फास्ट फूडमुळं, चमचमीतपणामुळं, तेलामुळं किंवा खाण्यापिण्याच्या सवयीमुळं मधुमेहाचं प्रमाण वाढतच आहे. चौथं कारण आहे व्यायामाचा अभाव. मित्रांनो, मधुमेहच काय पण इतरही आजार तुम्हाला होऊ द्यायचे नसतील तर नियमितपणे व्यायाम करत जा. योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, जोर बैठका, जिम, कोणत्याही प्रकारचे व्यायाम करा पण नियमित करा. पाचवं कारण आहे बैठे जीवनमान. ज्या व्यक्ती व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त दिवस दिवस जागेवर बसून असतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्वादुपिंड ग्रंथीचे काही आजार यामुळे सुद्धा मधुमेह होत असतो. म्हणजे ॲक्यूट पँक्रियाटायटिस. स्वादुपिंड ग्रंथीला इंग्लिशमध्ये पँक्रियाज म्हणतात. तर ह्या ग्रंथीला सूज आली तरी मधुमेह होऊ शकतो. काही वेळा फायब्रोकॅल्क्युलस पँक्रियाटायटिस होतं. म्हणजे की स्वादुपिंड ग्रंथीमध्ये खडे होतात. हे जसं किडनीमध्ये मूतखडे होतात तसं स्वादुपिंड ग्रंथीमध्ये खडे झाले तरी मधुमेह होण्याची शक्यता असते. काही वेळा कॅन्सर किंवा ऑपरेशन करून स्वादुपिंड ग्रंथीचा काही भाग काढून टाकला असला तरीसुद्धा मधुमेह होण्याची शक्यता असते. याशिवाय काही शरीरातील इतर ग्रंथींचे स्रावामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाण झालं तरीसुद्धा मधुमेह होण्याची शक्यता असते. सातवं कारण आहे व्यसनाधीनता. मग ते व्यसन कोणतंही असो, आज न उद्या दुःखाच्या खाईत नेणारच आहे, हे लक्षात ठेवा. आठवं कारण आहे मानसिक ताणतणाव. चिंता, काळजी, नैराश्य, चिडचिडेपणा, रागीटपणा, निद्रानाश अशामुळं सुद्धा मधुमेह होऊ शकतो. याशिवाय काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळं सुद्धा मधुमेह होऊ शकतो. मित्रांनो, ही कारणं समजून घ्या, ही टाळा, म्हणजे शक्यतो मधुमेह होणार नाही. कारणे तीच, प्रतिबंध ही तेच, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मधुमेहामध्ये कार्य करणारी महत्त्वाची शरीरातील ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जी पिवळी दिसत आहे ती स्वादुपिंड ग्रंथी आहे. ही स्वादुपिंड ग्रंथी जठराच्या खाली पोटामध्ये पाठीमागच्या बाजूस असते. ही कारल्याच्या आकाराची असणारी ग्रंथी थोडीशी विश्वशीत अशा प्रकारची असते. या ग्रंथीमध्ये विविध प्रकारच्या पेशी असतात. त्यामधील ज्या बीटा सेल्स असतात त्या इन्शुलिनचा स्त्राव करण्याचं कार्य करत असतात आणि हे इन्शुलिन डायरेक्ट रक्तामध्ये मिसळलं जातं. या इन्शुलिनचं कार्य कसं चालतं आणि
ग्लुकोजचं चयापचय कसं होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर साखर कारखान्याचं कार्य डोळ्यापुढे आलं. साखर कारखान्यामध्ये ऊस टाकला जातो, त्याचं चर्वण होतं, त्यानंतर ते बॉयलरमध्ये उकळलं जातं, त्यामध्ये काही केमिकल मिक्स केली जातात, काही प्रोसेस केल्या जातात, त्यानंतर साखरेची निर्मिती. ही साखरेची निर्मिती झाली की जर ऑर्डर असेल तर ही साखर पोत्यामध्ये भरून त्या ठिकाणी पाठवली जाते. ही ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर जर साखर शिल्लक राहिली तर ती गोडाऊनमध्ये साठवली जाते. 1 नंबरचं गोडाऊन भरलं तर 2 नंबरच्या गोडाऊनमध्ये साखर ठेवली जाते. 2 नंबरचं गोडाऊन भरलं तर 3 नंबरच्या गोडाऊनमध्ये साखर ठेवली जाते. हे सर्व काम जी संयोजन कमिटी किंवा जे सुपरवायझर असतात ते करत असतात. आणि हे सुपरवायझरचं काम आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन करत असतं. कसं ते आपण पाहूया. आपण जे अन्न खातो, पिष्टमय पदार्थ जे खातो ते जठरामध्ये जातात. जठरामध्ये चर्वण होतं, घुसळले जातात, त्यामध्ये इतर वेगवेगळे स्त्राव मिसळले जातात, त्याच्यावर केमिकल प्रक्रिया होते, त्यानंतर या पिष्टमय पदार्थांचं पचन होऊन ते पुढं लहान आतड्यामध्ये ढकललं जातं. या पिष्टमय पदार्थापासून ग्लुकोज हा पदार्थ बनतो. या ग्लुकोजचं शोषण लहान आतड्यामधून रक्तामध्ये होत असतं. रक्तामध्ये शोषण झाल्यानंतर इन्शुलिनचं काम सुरू होतं. इन्शुलिन हे ग्लुकोज कुठं पाठवायचं हे ठरवत असतं. जर स्नायूपेशींना ग्लुकोजची आवश्यकता असेल तर प्रथम ते स्नायूपेशींकडे पाठवलं जातं. स्नायूपेशी हे जे ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांच्या साहाय्यानं ऊर्जा निर्मिती करत असते. ही ऊर्जा निर्मिती आपल्याला विविध प्रकारची कामे करण्यासाठी उपयोगी असते. म्हणून ग्लुकोज हे आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे, परंतु त्याचं जर चयापचय बिघडलं तरच मधुमेह होतो, तरच आपणाला त्रास होऊ शकतो. इन्शुलिन जर हे स्नायूमध्ये ग्लुकोज पाठवायचं आहे ते पूर्ण झालं तर गोडाऊन नंबर 1 म्हणजे लिव्हरकडे पाठवत असतं. याला ग्लायकोजेनेसिस असं म्हणत असतात. तर या लिव्हरमध्ये जर ग्लुकोज फुल झालं तर दुसरा ऑप्शन असतो चरबी पेशी. ह्या चरबी पेशीमध्ये ग्लुकोज साठवलं जातं आणि तिसरं गोडाऊन आहे पुन्हा स्नायू पेशी. अशा प्रकारे इन्शुलिन हे ग्लुकोजचं चयापचय करण्याचं कार्य करत असतं. या चयापचय क्रियेमध्ये जर काही बिघाड झाला तर मात्र मधुमेह होण्याची शक्यता असते. मित्रांनो, मधुमेहाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक ज्युव्हेनाइल डायबिटीस की जो लहानपणापासून सुरू होतो आणि दुसरा प्रकार DM डायबिटीस मेलायटस किंवा टाईप 2 डायबिटीस असं म्हटलं जातं. या दोन्ही प्रकारामध्ये लक्षणं जवळजवळ सारखीच असतात आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत लक्षणं दिसत असतात. तरीही 3 महत्त्वाची लक्षणं आहेत. ती म्हणजे लघवीला जास्त होणे, तहान जास्त लागणे आणि भूक जास्त होणे. याशिवाय काही पेशंटचं वजन कमी होतं तर काही पेशंटचं वजन वाढतं. जंतुसंसर्ग म्हणजे इन्फेक्शन्स वरचेवर होत असतात किंवा साथीचे आजारसुद्धा यांना वरचेवर होत असतात. मुंग्या येणे, हातापायाचे स्नायू दुखणे, पिंढऱ्या दुखणे, काही पेशंटला धाप लागत असते, ताकद कमी झाल्यासारखे वाटते, घाम येतो किंवा थकवा येतो, आळस वाटतो. मानसिक लक्षणंसुद्धा यामध्ये दिसत असतात. म्हणजे आत्मविश्वास कमी होतो, ताणतणाव वाढतो, एकाग्रता कमी होते, उत्साह कमी होतो, भीती वाढते, रागीटपणा, चिडचिडेपणा वाढतो, स्मरणशक्ती कमी होते, काही पेशंटला चक्कर येते. सेक्स संबंधी सुद्धा काही लक्षणं दिसून येतात. मधुमेहीमध्ये सेक्सविषयी भावना कमी होतात. पुरुष मधुमेहीमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होण्याची शक्यता असते. मधुमेही व्यक्तींना लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. मग ते इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल. माझ्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक मधुमेही पेशंट फक्त या एका लक्षणावरून डायग्नोस केलेले आहेत. म्हणून जर लघवीच्या ठिकाणी वारंवार इन्फेक्शन होत असेल
तर रक्तातील आणि लघवीतील साखर चेक करून घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, या लक्षणापैकी एक जरी लक्षण तुम्हाला जर दिसत असेल तर योग्य त्या डॉक्टरांच्याकडे जा. डॉक्टर तुमची तपासणी करतील, रक्तातील साखर तपासतील, लघवीतील साखर तपासतील आणि योग्य ते निदान करतील. रक्तातील साखर म्हणजे ग्लुकोज, की ज्याला आपण BGL म्हणतो, म्हणजे ब्लड ग्लुकोज लेवल. शक्यतो BSL हा शब्द प्रचलित झालेला आहे, म्हणजे ब्लड शुगर लेवल, परंतु रक्तामध्ये शुगर नसते, ग्लुकोज असतं, म्हणून BGL ही टर्मिनॉलॉजी मोर परफेक्ट आहे. BGL फास्टिंग म्हणजे उपाशी पोटीची ग्लुकोज 110 मिलीग्रॅम पर डेसिलिटर याच्या आत पाहिजे आणि जेवणानंतर PP म्हणजे पोस्ट प्रँडियल जेवणानंतर 2 तासानंतरची BGL ही 140 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या आत पाहिजे. यापेक्षा जर जास्त प्रमाणात असेल तर मधुमेहाचं निदान केलं जातं. एकदा का मधुमेह आहे हा शिक्का जर बसला तर रक्ताच्या इतर तपासण्या करणंसुद्धा गरजेचं असतं. त्या म्हणजे CBC, ब्लड ग्रुप, लिपिड प्रोफाईल, BUN, क्रियाट, T3, T4, TSH जी थायरॉईडसाठी तपासणी असते ती करणंसुद्धा गरजेचं असतं. याशिवाय HB1AC नावाची एक तपासणी असते की त्यामुळे 3 महिन्यातील रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण ॲव्हरेज आपल्याला कळत असतं. हे ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून आणि पुढे काय उपद्रव होणार आहेत का या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. लघवीची तपासणी करणंसुद्धा गरजेचं असतं. लघवीच्या तपासणीमधून अल्ब्युमिन, शुगर, केटोन बॉडी किंवा काही इन्फेक्शन असेल तर ते कळत असतं. याशिवाय डोळ्यांच्या तपासण्या करणं गरजेचं असतं. प्रत्येक मधुमेहींनी त्रास नसेल तर वर्षातून एकदा तरी डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे आणि त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वरचेवर दाखवणं फार गरजेचं आहे. मधुमेहींनी ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या तपासण्या करणं फार गरजेचं आहे. विशेषतः बेसिक म्हणजे ECG, 2D इको आणि जरूर पडली तर TMT ट्रेडमिल टेस्ट करून घ्यावी. याशिवाय पोटाची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. कारण आपण लक्षणामध्ये पाहिलं की काही स्वादुपिंड ग्रंथीचे असे आजार आहेत की म्हणजे ॲक्यूट पँक्रियाटायटिस सारखे, क्रॉनिक पँक्रियाटायटिस सारखे, किंवा काही जर गाठी असल्या, काही स्वादुपिंड ग्रंथीचा काही भाग जर खराब झाला असला तरीसुद्धा मधुमेह हा आजार होत असतो. म्हणून पोटाची सोनोग्राफी करून पोटातील जे अवयव आहेत, लिव्हर, किडनी, स्वादुपिंड ग्रंथी इत्यादी 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 यांची अवस्था स्टेटस पाहणं फार गरजेचं असतं. मित्रांनो, एकदा का मधुमेहाचं निदान झालं की 4 महत्त्वाच्या गोष्टी पाळणं फार गरजेचं असतं. याला मधुमेहाची चतुस्सूत्री असं म्हणतात. पहिलं सूत्र आहे की आहार, दुसरं सूत्र आहे नियमित व्यायाम, तिसरं सूत्र आहे नियमित तपासण्या आणि चौथं सूत्र आहे की नियमित औषधोपचार. त्यातले पहिले स्टेप किंवा पहिला पिलर म्हणूया आपण, तो पाहूया, म्हणजे आहार. मित्रांनो, मधुमेहींनी समतोल अशा प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये कर्बोदके म्हणजे पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्व अशा प्रकारचे पदार्थ येणं गरजेचं आहे. आता कर्बोदकांच्या म्हणजे पिष्टमय पदार्थांच्या बाबतीत की प्रश्न पडतो की डॉक्टर, मी ज्वारीची भाकरी खाऊ का गव्हाची चपाती पोळी खाऊ का, काय करू, मका चालते का, बाजरी चालते का, असे प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, कर्बोदक 2 प्रकारचे असतात. एक श्रेष्ठ कर्बोदके, एक कनिष्ठ कर्बोदके. श्रेष्ठ कर्बोदकामध्ये गहू, ज्वारी, मका, बाजरी, जवस हे पदार्थ येतात आणि कनिष्ठ कर्बोदकामध्ये साखर, गूळ, मध हे पदार्थ येतात. मधुमेहामध्ये कनिष्ठ कर्बोदकेच अजिबात चालत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त असतं आणि हे जे श्रेष्ठ कर्बोदके आहेत त्यामध्ये साखरेचं प्रमाण 70 ते 80% असतं. आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण करण्यासाठी पिष्टमय पदार्थांची गरज असतेच. म्हणून तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली चालेल, गव्हाची चपाती खाल्ली तरी
चालेल, काही हरकत नाही. प्रथिनांचं प्रमाण योग्य प्रमाणात असावं. स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात असावेत. क्षार आणि जीवनसत्वे तुम्हाला फ्रूट्स आणि सॅलेड्स यातून मिळणार आहेत. फळांमध्ये 2 प्रकार आहेत. एक गोड प्रकारची फळं आणि आंबट फळं. आता गोड फळं खायची का नाही हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा पेशंटकडून विचारला जातो. मित्रांनो, जर तुमची जेवणानंतरची म्हणजे PP ब्लड ग्लुकोज लेवल जर 140च्या आत असेल तर दिवसभरामध्ये 1 केळ खाल्लं तरी चालेल, 1 चिक्कू खाल्ला तरी चालेल, अर्ध सफरचंद खाल्लं तरी चालेल, आंबा छोटा असला तर 1 खाल्ला तरी चालेल, मोठा असला तर अर्धा खावा, द्राक्षे असली तर 5-7 द्राक्षे खाल्ली तरी चालतील. गोड फळांच्या बाबतीत हा नियम ठेवावा. परंतु आंबट फळं मात्र तुम्ही 12 महिने 18 काळ भरपूर प्रमाणात खाऊ शकता. आंबट फळामध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब, लिंबू, आवळा, स्ट्रॉबेरी ही फळं क जीवनसत्वानी भरपूर भरलेली असतात, ओतप्रोत झालेली असतात. यामध्ये क जीवनसत्व असतं आणि क जीवनसत्वामुळं शरीराचं आपल्या रक्तवाहिन्यांचं सर्व्हिसिंग होत असतं. त्यामुळं मधुमेहींनी रोज आंबट फळांचा समावेश आपल्या आहारात करणं गरजेचं आहे. किंवा सकाळी अनुषापोटी लिंबू पाणी घ्यावं. लिंबू हे 12 महिने 18 काळ मिळणारं स्वस्त आणि मस्त अशा प्रकारचं फळ आहे, बहुगुणी आहे. त्याचा वापर करा. रोजच्या तुमच्या आहारामध्ये सॅलेड्स म्हणजे टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा, कोबी, वाटाणा, हवळा हे पदार्थ कच्चे परंतु चावून अशा प्रकारे खावेत. मोड आलेली धान्य रोज खावीत. त्यानंतर तुळशी, पुदिना, कोथिंबीर यांची कमीत कमी 5 ते 7 पानं रोज खावीत. आल्याचा 1 शेंगदाणा एवढा तुकडा रोज या फ्रूट अँड सॅलेड बरोबर खावा. माझी अशी विनंती आहे मधुमेही मित्रांना की सकाळचा जो नाश्ता तुमचा असेल ते म्हणजे फ्रूट सॅलेड आणि ही जे मी पानं सांगितली ही पानं जर खाल्ली तुम्ही, मोड आलेले धान्य खाल्लं तर तुमची इम्युनिटी चांगली वाढेल आणि मधुमेहामुळे जे उपद्रव होणार आहे ते होणार नाही. मी कधीतरी गोड खाल्लं तर चालेल का असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, कडक पथ्य पाळा म्हणजे उपद्रव होणार नाहीत आणि तुमच्या जीवनात गोडे घालवू नका. देवानं आपल्याला एक ऑप्शन अजून दिलेला आहे, तो म्हणजे शुगर फ्रीच्या गोळ्या. शुगर फ्रीच्या गोळ्या टाकून तुम्ही चहा पिऊ शकता. म्हणजे एका कपामध्ये 1 गोळी टाकली तरी 2 चमचे साखरनं जेवढा गोड चहा होतो तेवढा एका गोळीनं होतो, तो तुम्ही घ्यायचा. ह्या गोळ्या वापरून तुम्ही खीर करू शकता. म्हणजे तुमच्या जीवनातली आणि जेवणातली गोडी घालवण्याची गरज नाही. योग्य तो बदल करा. व्यसन आणि व्यसनींपासून लांब राहा. शक्यतो मधुमेहाचं आणि व्यसनाचं जमत नाही. फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड यांच्यापासून लांब राहा. मित्रांनो, पथ्याला काही जास्त घाबरायचं नाही आहे. परंतु जर तुमची शुगर, ब्लड ग्लुकोज लेवल कंट्रोल होत नसेल किंवा उपद्रव झाले असतील तर फार कडक पथ्य पाळणं गरजेचं आहे किंवा आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. मग आहार तज्ज्ञ तुमच्या प्रकृतीमानानुसार तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. एक सर्वसाधारण सूचना तुम्हाला आहार संबंधित सांगून ठेवतो. मधुमेहांनी मीठ कमी प्रमाणात खावं. काजू, बदाम, पिस्ता, खोबरे, शेंगदाणे अत्यल्प प्रमाणात खावेत. 3 ते 4 प्रकारची तेले एकत्र करून ती नेहमीच्या आपल्या स्वयंपाक करण्यासाठी ती वापरावीत. बेकरी प्रोडक्ट्स, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स हे टाळावीत. व्यसनांपासून दूर राहावं. लोणची आणि लोणच्यासारखे तत्सम पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. साखर, गूळ, जाम, जेली अजिबात नको. समतोल आहार ठेवावा. दिवसातून 3 वेळा जेवण आणि 2 वेळा नाश्ता करावा. थोडा परंतु जास्त वेळा आहार घ्यावा. रोज सकाळी लिंबू पाणी प्यावं. गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी, भाजीपाला, डाळी यांचा आहारात समावेश असावा. मांसाहारी पदार्थ खाण्यास हरकत नाही, परंतु त्याचा अतिरेक टाळावा. थोड्या प्रमाणात
भात खाण्यास काही हरकत नाही, परंतु त्यासाठी तुमची BGL ही कंट्रोलमध्ये असावयास हवी, किंवा जेवढा भात खायचा असेल तेवढी सुकी भाजी त्यामध्ये मिक्स करून तुम्ही खाल्ली तरी चालेल. अशा प्रकारे जर पथ्य पाळलं तर मधुमेहाचं पथ्य फार काय भयानक आहे असं तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. दुसरा मुद्दा, नियमित व्यायाम. मधुमेहाने नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण एखाद्या दिवशी जर व्यायाम नाही केला तर तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला शरीराची हालचाल जास्त होते त्यावेळेला शरीराला ऊर्जेची गरज असते, आणि ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी पेशी हा रक्तातील साखरेचा, शुगरचा, ग्लुकोजचा वापर करत असतात. म्हणून नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा तर तुमच्या वयोमानानुसार जो योग्य असेल तो व्यायाम तुम्ही करा. विशेषतः तरुण वयामध्ये जोर बैठका, जिम अशा प्रकारचा व्यायाम करावा. आणि तरुण असाल आणि ज्येष्ठ असाल तरी योगासनं, सूर्यनमस्कार हा व्यायाम चालूच ठेवावा. माझ्या मते लाईट एक्झरसाइज, हेवी एक्झरसाइज एक कॉम्बिनेशन पॅक असं तुम्ही करावं की ज्या पॅकप्रमाणे की तुम्ही रोज व्यायाम करू शकाल. मित्रांनो, व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का, हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे का, किडनी, लिव्हर इत्यादी अवयव व्यवस्थित आहे का हे चेक करून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही व्यायाम करणं फार गरजेचं आहे. चालण्याचा व्यायाम उत्तम, तुम्ही तो तरुण वयातही करू शकता, उतार वयातही करू शकता. पळण्याचा व्यायामसुद्धा चांगला आहे, पोहण्याचा व्यायाम चांगला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वयोमानानुसार खेळ खेळला तरी चालेल, परंतु खेळामध्ये शक्यतो जखमा होऊ नयेत याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. सूर्यनमस्कार मात्र नियमित करत जा, कारण सूर्यनमस्कारांच्या काही अवस्थेमुळे पोटावर अशा प्रकारे दाब पडत असतो की त्या स्वादुपिंड ग्रंथीतल्या ज्या बीटा सेल्स आहेत ह्या बीटा सेल उत्तेजित होतात आणि त्यातून इन्शुलिनचा स्त्राव जास्त प्रमाणात होतो आणि शुगर लेवल कमी येण्यासाठी मदत होते. नियमितपणे योगासनं करत जा. सर्वच योगासनं आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली आहेत, परंतु मधुमेहींनी उडियान बंद म्हणजे पोट असं आत घेणे, खपाटीला घेणे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नवली करणं सुद्धा गरजेचं आहे. नवलीचे वेगवेगळे प्रकार आहेत. दक्षिण नवली, वाम नवली, मध्य नवली, नवली चलन. नवली चलन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे करू शकता. या नवली प्रकारामध्ये पोटाचे स्नायू हे आकुंचन पावलेले असतात आणि ते असे गोल 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 फिरवले जातात. त्यामुळं पोटातील जे अवयव आहेत त्यांची क्रिया चांगली चालते, रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होतं. स्वादुपिंड ग्रंथीवर सुद्धा दाब पडतो आणि स्वादुपिंड ग्रंथीतील जे बीटा पेशी आहेत त्या उत्तेजित होतात आणि तिथून इन्शुलिनचा स्त्राव जास्त प्रमाणात होतो आणि रक्तातील शुगर कमी येण्यासाठी मदत होते. त्यामुळे हे सर्व प्रकार तुम्ही नियमितपणे करा, म्हणजे मधुमेहावर तुम्ही नक्कीच विजय मिळवू शकाल. तिसरा पिलर, औषधोपचार. मधुमेहावर 2 प्रकारचे औषधोपचार आहेत. एक म्हणजे तोंडावाटे घ्यावयाची औषधं आणि दुसरा प्रकार आहे की इंजेक्शन, इन्सुलिनची इंजेक्शन. जे तोंडावाटे घ्यावयाची जी औषधं आहेत त्याला OHA किंवा OHD म्हणतात. हे OHD ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा इतर पॅथीमध्ये सुद्धा आहेत. या औषधामध्ये प्रामुख्याने बीटा सेलवर काम करणारी म्हणजे बीटा पेशींना उत्तेजित करून इन्शुलिनचा स्त्राव वाढवणारी अशा प्रकारची जी औषधं असतात त्याला इन्शुलिन स्त्रावक औषधं असं म्हणतात. यामध्ये ग्लिबिंकाइड, ग्लिपिझाइड, ग्लायकाझाइड अशा प्रकारची औषधं येतात. दुसरा जो प्रकार आहे तो यकृतातील पेशींना उत्तेजित करतात आणि यकृताच्या ठिकाणी कार्य करत असतात, त्याला बायगोनाइड्स म्हणतात आणि यामध्ये प्रामुख्यानं मेटफॉर्मिन हे औषध येतं. ग्लायटाझोन हा जो औषधांचा प्रकार आहे तो स्नायू पेशी आणि चरबी पेशी म्हणजे गोडाऊन क्रमांक 3 वर काम करत असतं. तर त्यामध्ये पायोग्लिटाझोन, रोझिग्लिटाझोन अशा प्रकारची औषधं येतात. आणि
जे अल्फा ग्लुकोसाइडोज इनहिबिटर म्हणून जी औषधं आहेत ती लहान आतड्यावर काम करतात. म्हणजे लहान आतड्यामधून ग्लुकोजचं अब्सॉर्प्शन होत असतं. हे अब्सॉर्प्शन कमी करण्याचं काम ही औषधं करत असतात. नंतर नवीन प्रकारची जी औषधं आले आहेत तो ग्रुप आहे ग्लिप्टिन्स. या ग्लिप्टिन्समध्ये टिनेग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन ही नवीन प्रकारची औषधं फार पोटंट आहेत आणि उत्तम प्रमाणात काम करत आहेत. औषधं घेतल्यानंतर जसे इफेक्ट असतात तसे साईड इफेक्टही असतात. परंतु मित्रांनो, इफेक्टचा विचार करा, साईड इफेक्टचा विचार करू नका. जर काही साईड इफेक्ट दिसायला लागलेच तर तुमच्या डॉक्टरना सांगा. योग्य ते बदल करून तुम्हाला वेगळ्या प्रकारची औषधं ते देण्याची व्यवस्था नक्की करतील. दुसरी गोष्ट अशी की कोणतं औषध घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, कधी घ्यायचं हे तुमच्या डॉक्टरना विचारूनच घ्या. मधुमेहाची तोंडावाटी जी घ्यावायची औषधं आहेत ती शक्यतो जेवणाच्या अगोदर 20 मिनिटं घेणं गरजेचं आहे. परंतु काही औषधं पहिल्या घासाबरोबर सुद्धा घ्यावयाची असतात. ही जी 20 मिनिटं अगोदर जी औषधं घ्यायची आहेत ती जर योग्य वेळेत घेतली तर त्याचा परिणाम तुम्हाला 100% दिसून येतो. कारण त्याची लेवल आणि जेवणानंतर जी वाढणारी ग्लुकोजची लेवल आहे ती बरोबर मॅच होत असते. परंतु 20 मिनिटं अगोदर गोळी घ्यायला विसरला तर ती गोळी स्किप करू नका. 15 मिनिटं घ्या, 10 मिनिटं घ्या, 5 मिनिटं घ्या, जेवताना घ्या. अगदीच विसरली तर जेवल्या घ्या. परंतु चुकवू नका. चुकवल्यामुळं फार तोटा होणार आहे. मित्रांनो, औषधं नियमित घ्या. आज घेतलंय उद्या घेतलं नाहीये असं करू नका. नाहीतर ब्लड शुगर लेवल कमी जास्त राहिली की त्रास हा नक्की होणारच आहे. म्हणून नियमित औषधोपचार करा. दुसरा जो औषधोपचार आहे तो म्हणजे इन्शुलिन. स्वादुपिंड ग्रंथीतील बीटा पेशींच्या अकार्यक्षमतेमुळे इन्शुलिनचा स्त्राव कमी होतो किंवा इन्शुलिनचा स्त्राव बंद होतो. मग हे इन्शुलिन आपण वरून घेतलं तर जे इन्शुलिन ओरिजिनल काम करतं तसंच हेही इन्शुलिन काम करतं. परंतु याचं तोंडावाटे घ्यायचं औषध नाही, म्हणजे गोळी नाही, पातळ औषध नाही. हे फक्त इंजेक्शन फॉर्ममध्ये मिळतं. जर ते गोळी किंवा पातळ औषध या स्वरूपात आलं तर मधुमेहाच्या उपचारामध्ये क्रांती घडेल. इन्शुलिन केव्हा घ्यावं? कारण बरेचसे पेशंट म्हणतात गोळ्या किती पण द्या पण डॉक्टर इंजेक्शन नको, इन्शुलिन नको. परंतु मित्रांनो, काही अशा वेळा आहेत की ज्या वेळेला तुम्हाला इन्शुलिनचं इंजेक्शन घेणं गरजेचं असतं. त्यातला सर्वात पहिला प्रकार म्हणजे ज्युव्हेनाइल डायबिटीस. जो जन्मजात किंवा लहानपणामध्ये डायबिटीस होतो यामध्ये कुठल्याही गोळीचा उपयोग होत नाही. इन्शुलिनच घ्यावं लागतं. त्याशिवाय त्याला दुसरा काही उपाय नाही. दुसरं डायबेटिक केटोॲसिडोसिस किंवा डायबेटिक कोमा. जर शुगर खूपच वाढली असेल आणि पेशंट कोम्यात गेला असेल तर इन्शुलिनशिवाय पर्याय नसतो. तिसरा जर कुठल्या प्रकारची सर्जरी ऑपरेशन्स करणं गरजेचं असेल तर ऑपरेशनच्या अगोदर, ऑपरेशनच्या वेळी आणि ऑपरेशन नंतर रक्तशर्करा चेक करून त्याप्रमाणे इन्शुलिनचे डोसेज ॲडजस्ट करावे लागतात. इतर काही जर व्याधी किंवा उपद्रव झाले असते, उदाहरणार्थ जर लिव्हरचे काही डिसीज झाले असते, किडनीचे काही डिसीज झाले असतील तर इन्शुलिन घेणं फार गरजेचं असतं. त्याचप्रमाणे हृदयाचे रोग किंवा मेंदूचे रोग यामध्ये सुद्धा इन्शुलिन घेणं गरजेचं असतं. प्रमेही पाद म्हणजे जर पायाला जखमा झाल्या असत्या आणि ते जर अल्सर्स नॉन हिलिंग असले, लवकर भरत नसले तर यावेळी सुद्धा इन्शुलिन घेणं फार गरजेचं असतं. प्रेग्नन्सीमध्ये आणि लॅक्टेशन म्हणजे स्तनपाना अवस्थेमध्ये सुद्धा इन्शुलिन घेणं गरजेचं असतं. कारण गोळ्यांचे साईड इफेक्ट मातेवर आणि बाळावर होण्याची शक्यता असते. कुठलाही संसर्गजन्य आजार असला म्हणजे उदाहरणार्थ स्वाईन फ्लू, डेंग्यू किंवा कोरोना हे जर आजार असले तर मधुमेहींनी इन्शुलिन घेणं फार गरजेचं आहे. अशा विविध अवस्थेमध्ये इन्शुलिन
एक वरदानच ठरलेलं आहे. स्वादुपिंड ग्रंथीचे काही आजार आहेत की ज्यामध्ये इन्शुलिन घ्यावं लागतं. म्हणजे ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस झालं किंवा स्वादुपिंड ग्रंथीचा काही भाग जर काढून टाकावा लागला तर अशा वेळेसुद्धा इन्शुलिन घ्यावं लागतं. मग हे इन्शुलिन कोणत्या प्रकारचं घ्यायचं? कारण वेगवेगळे प्रकार आहेत. इन्शुलिनची प्रक्रिया सुरू होणे म्हणजे त्याची रक्तातील लेवल किती वेळात येते, पीक किती वेळात राहते आणि किती वेळ टिकते यानुसार इन्शुलिनचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. इन्शुलिन किती वेळा घ्यावं, कसं घ्यावं हे तुमचे डॉक्टरच तुम्हाला सांगतील आणि शिकवतील. इन्शुलिन घेताना त्याचं जे साहित्य आहे की म्हणजे इन्शुलिनची बाटली म्हणा ती खोक्यातच ठेवावी आणि 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेडला फ्रीजमध्ये ठेवावी. शक्यतो त्याच्याबरोबर जे असणारं साहित्य आहे हे एका बॉक्समध्ये ठेवावं. म्हणजे इन्शुलिन सिरिंज वगैरे एका बॉक्समध्ये ठेवावं. सूर्यप्रकाशापासून आणि उष्णतेपासून ते लांब ठेवणं गरजेचं आहे. हे सर्व साहित्य स्वच्छ ठेवावं कारण इंजेक्शनमुळं अपसेस होऊ नये किंवा त्या त्वचेच्या ठिकाणी इंजेक्शन दिलेल्या त्वचेच्या ठिकाणी सूज येऊ नये ही काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. कोणत्या ठिकाणी इंजेक्शन घ्यावं हे पण फार महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची आणि सुरक्षित जागा म्हणजे पोटाची त्वचा. दुसरा आहे दंड. दोन्ही दंडावर किंवा या ठिकाणी सुद्धा इन्शुलिन तुम्ही घेऊ शकता. मांड्याचा पुढचा भाग, नितंब या ठिकाणी तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता. ही इंजेक्शन मात्र सायक्लिकल पद्धतीनं घ्यावीत. म्हणजे एकाच ठिकाणी रोज रोज इंजेक्शन घेऊ नये. इंजेक्शनची जागा रोज रोज परंतु क्रमाक्रमानं बदलत जावं म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपणाला दिसणार नाहीत. सध्या पेन्शुलिन भरपूर प्रकारचे आलेले आहेत. म्हणजे प्री-फिल्ड सिरिंजेस असतात. त्याच्यावर तुम्ही डोस बरोबर ॲडजस्ट करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे डोसेस तुम्ही घेऊ शकता. घरच्या घरीही घेऊ शकता. पेन्शुलिन हे घरच्या घरी घ्यायला फार चांगलं आणि उपयुक्त अशा प्रकारचं डिव्हाइस आहे. मित्रांनो, इन्शुलिनची सुरुवात डॉक्टर किंवा त्यांच्या खालील जे प्रशिक्षित कर्मचारी असतील ते तुम्हाला करून देतील. त्यानंतर तुम्ही घरी एक चार्ट ठेवून तुमच्या प्रकृतिमानानुसार आणि शुगर लेवलनुसार कमी जास्त करू शकता. 2-2 किंवा 4-4 डोस वाढवू शकता किंवा त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता. यासाठी गरज आहे तुम्हाला एक ग्लुकोमीटर ठेवण्याची आणि इकडे पेन्शुलिन ठेवण्याची म्हणजे इन्शुलिनचा पेन ठेवण्याची. मित्रांनो, इन्शुलिन घेताना काही आपण काळजी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुमची जेवणाची वेळ नियमित पाहिजे. इन्शुलिन घेण्याची वेळ नियमित पाहिजे. तुम्ही इन्शुलिन घेतलेलं आहे पण जेवायला वेळ केलेला आहे तर अजिबात चालणार नाही. कारण तुम्ही हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्त शर्करा अवपतन म्हणजे रक्तातील साखर कमी होण्याची शक्यता आहे आणि एखाद्या वेळेस यामुळं पेशंट बेशुद्ध सुद्धा पडू शकतो. म्हणून तुम्ही इन्शुलिन घेतल्या जेवायला बसणं फार गरजेचं आहे. इन्शुलिनचे काही दुष्परिणाम पण असतात. ते पण फार मोठे नाहीत पण त्याच्यावर सुद्धा नजर ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला वरचेवर घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही इन्शुलिनचा वापर केला आणि थोडासा धीटपणा दाखवला, धैर्य दाखवलं तर इन्शुलिनसारखं दुसरं चांगलं औषध नाही हे लक्षात ठेवा. आणि हे उपचार तुम्ही घरच्या घरी आणि आयुष्यभर करू शकता. जर तुम्हाला स्वतःला भीती वाटत असेल, तुमच्या घरच्या कोणाही माणसाला तुम्ही प्रशिक्षित करू शकता आणि ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकता. डायबेटिक स्मार्ट कार्ड. प्रत्येक मधुमेही व्यक्तीच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये डायबेटिक स्मार्ट कार्ड पाहिजे. कारण मधुमेही व्यक्ती कधीही बेशुद्ध पडू शकते. रक्तातील साखरेचं प्रमाण खूपच कमी झालं तरी ती बेशुद्ध पडते. त्याचप्रमाणे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप वाढलं तरी सुद्धा ती डायबेटिक कोमामध्ये जाऊ शकते. मित्रांनो,
तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि रस्त्याच्या कडेला एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत जर पडलेला असेल तर तुमच्या मनात काय भावना येतात की हा माणूस दारू पिऊन पडलेला असेल. पण जर एखाद्या व्यक्तीने किंवा पोलिसांनी त्या व्यक्तीच्या खिशातील कार्ड पाहिलं किंवा पर्समधील कार्ड पाहिलं तर त्या व्यक्तीची जान वाचू शकते हे मात्र निश्चित. कारण या कार्डवरती माहिती लिहिलेली असते. या स्मार्ट कार्डवर माझे नाव, पत्ता, डॉक्टरांचे नाव, त्यांचा पत्ता, हॉस्पिटलचे नाव, त्याचा पत्ता, फोन नंबर घरचा, फोन नंबर डॉक्टरांचा, फोन नंबर हॉस्पिटलचा, नंतर मला सुरू असलेली मधुमेहाची औषधे, नंतर मी मधुमेही व्यक्ती आहे, रक्तातील साखरेचे प्रमाण खूपच कमी झाल्यास मी विचित्र वागण्याची किंवा बरळण्याची शक्यता आहे, मला चक्कर येते, मी बेशुद्ध होतो, मी गिळू शकण्याच्या अवस्थेत असल्यास कृपया मला साखर पाणी, ग्लुकोज पावडर, फळांचा रस, गूळ, साखर किंवा गूळ साखरेचा कोणताही पदार्थ खाण्यासाठी ताबडतोब द्या. अशा प्रकारच्या सूचना या कार्डावर लिहिलेल्या असल्या पाहिजेत. मी जर बेशुद्ध अवस्थेत असेल तर कृपया मला कार्डावर लिहिलेल्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा. डॉक्टरांना आणि हॉस्पिटलमध्ये फोन करून माहिती कळवा. माझ्या घरच्या फोनवर फोन करून कृपया माहिती कळवा. मी आपला सदैव ऋणी राहील. मी आपला आभारी आहे. अशा प्रकारची माहिती या डायबेटिक स्मार्ट कार्डवर छापली गेली असली पाहिजे, म्हणजे एखाद्याचा जीव वाचू शकतो हे लक्षात ठेवा. आता आपण मधुमेहजन्य उपद्रवाकडे वळूया. मधुमेहजन्य उपद्रवामध्ये पहिला आणि महत्त्वाचा जो उपद्रव आहे तो हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तशर्करा अवपतन. रक्तशर्करा अवपतन ही मधुमेहातील गंभीर अशा प्रकारची एक समस्या आहे की याच्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण फार कमी होत असतं, अत्यल्प होत असतं. काय काय कारणं असू शकतात याची? तर एक म्हणजे उपवास करणे, कमी जेवणे किंवा न जेवणे, नेहमीपेक्षा जास्त कष्ट करणे, नेहमीपेक्षा जास्त व्यायाम करणे, जे औषधांचे डोस जे घेत असतात ते औषधांचे डोस जास्त प्रमाण होणे किंवा चुकून पेशंटनं ते जास्त प्रमाणात घेणे, त्याचप्रमाणे इन्शुलिनचं सुद्धा इन्शुलिनचे डोस जास्त होणे किंवा चुकून न जाणतेपणे औषधांचे डोस पेशंटकडून जास्त घेतले जाणे, ग्लुकोजचे अब्सॉर्प्शन होत नाही, अशा प्रकारे काही आतड्याचे आजार असले तरीसुद्धा पेशंट हायपोग्लायसिमियामध्ये जाऊ शकतो. हायपोग्लायसिमियाची लक्षणं रक्तशर्करा किती प्रमाणात व किती वेळात कमी झालेली आहे यावर अवलंबून असतात. सामान्यपणे 70 ते 50 मिलीग्रॅम पर DL पेक्षा रक्तशर्करेचं प्रमाण जर कमी झालं असलं तर हायपोग्लायसिमिया होतो. व्यक्तिगत हे प्रमाण कमी जास्त असू शकतं. या अवस्थेमध्ये पुढील प्रमाणे लक्षणं दिसतात. म्हणजे कोणती? तर छातीत धडधडणे, हातापायांना कंप सुटणे, प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे, चक्कर येणे, जास्त भूक लागणे, ही 5 लक्षणे प्राथमिक स्वरूपाची असतात व ती तत्काळ आढळून येतात. मधुमेही व्यक्ती चांगली वाटत असता अचानक अशी लक्षणे दिसून येतात. ही प्राथमिक लक्षणे ओळखणं फार गरजेचं असतं. ही लक्षणे सुरू होता क्षणीच साखर, खडीसाखर, ग्लुकोज बिस्किटं, ग्लुकोज पावडर किंवा पिष्टमय पदार्थ खावयास द्यायला पाहिजेत किंवा खाल्ले गेले पाहिजेत. योग्य वेळी असा ग्लुकोजयुक्त आहार न घेतल्यास पुढची अवस्था येते, गंभीर अवस्था येते, गंभीर लक्षणं दिसतात आणि त्याचे कारण म्हणजे मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो. मेंदूला जर ग्लुकोजचा पुरवठा कमी झाला तर डोके दुखणे, भोवळ येणे, वागणुकीमध्ये बदल होणे, असंबंध बडबड करणे, बेशुद्ध होणे, अर्धांगवात येणे, फिटीसारखे झटके येणे, अचानक नजर कमी होणे, डिप्लोपिया म्हणजे वस्तू 2-2 डबल दिसतात, प्रचंड प्रमाणात थकवा येणे, डोकं दुखतं, चिडचिडेपणा येतो, स्मरणशक्ती कमी होते, घाम येतो, अंग एकदम कोल्ड गार पडत असतं. अशा वेळी ग्लुकोमीटरच्या साह्यानं, जर तुमच्याकडे ग्लुकोमीटर असेल तर ग्लुकोमीटरच्या साह्यानं लवकरात लवकर
रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण पहा ते फार कमी झालं असेल आणि पेशंट जर शुद्धीवर असेल तर हे पदार्थ देऊन, ग्लुकोजयुक्त पदार्थ देऊन शुद्धीवर आला तर ठीक आहे, नाही तर लवकरात लवकर कोणत्याही जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्याकडे न्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा. रुग्ण जर हे जे ग्लुकोजयुक्त पदार्थ गिळण्याच्या अवस्थेत नसेल तर त्याच्या बळजुगरीने त्याच्या तोंडामध्ये हे पदार्थ कोंबू नका, नाहीतर श्वासनलिकेमध्ये अडकून एखाद्या वेळेस श्वास बंद होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. म्हणजे डॉक्टरांच्याकडे नेल्यानंतर 25% ग्लुकोज किंवा 10% ग्लुकोज अशा प्रकारची किंवा ग्लुकोगॉन अशा प्रकारची इंजेक्शन तिथं दिली जातात, शिरेतून दिली जातात. त्यामुळे पेशंट लवकर शुद्धीवर येऊ शकतो. पुन्हा मग रक्तशर्कराची तपासणी करत करत जी औषधं आहेत त्याचा डोस ॲडजस्ट केला जातो. ज्या वेळेला पेशंट हायपोग्लायसिमियामध्ये जात असतो त्यावेळेला ही तोंडावाटे घेतली जाणारी औषधे किंवा इन्शुलिन बंद केलं जातं आणि ज्या प्रमाणात किंवा ज्या दिवशी हे रक्तशर्करेचं प्रमाण वाढायला लागेल त्यावेळेला ते कमी डोसमध्ये सुरू करून योग्य मात्रेत ॲडजस्ट करावी लागतात. मधुमेहाची दुसरी गंभीर अवस्था हायपरग्लायसिमिया. मधुमेहाच्या या अवस्थेमध्ये रक्तशर्करेचं प्रमाण फारच वाढत असतं. काय कारणं असतात याची? तर प्राथमिक निदान झालं नाही आणि आतल्यात शुगर खूप वाढत राहिली तर हायपरग्लायसिमिया होण्याची शक्यता असते. काही वेळेला निदान झालेलं आहे पण पेशंटनं औषधच घेतली नाही तरीसुद्धा रक्तशर्करेचे प्रमाण वाढून हायपरग्लायसिमिया होतो किंवा पेशंट बेशुद्ध होतो, केटोॲसिडोसमध्ये जातो किंवा डायबेटिक कोमामध्ये जातो. काही वेळेला ओरल जी औषधं असतात मधुमेहाची ती काम करण्याशी होतात. अशा वेळेला ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. इन्शुलिनची सुद्धा अवस्था तशीच आहे. इन्शुलिनचे जर डोसेस कमी पडले किंवा इन्शुलिन काम करत नाही असं झालं तरीसुद्धा ग्लुकोजचं प्रमाण वाढू शकतं. काही गंभीर आजारांच्या अवस्था असतात, उदाहरणार्थ सेप्टिसिमिया, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, अशामध्ये सुद्धा ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. गरोदरपणात प्रमाण वाढत असतं. काही ऑपरेशन, ड्युरिंग द ऑपरेशन हे ग्लुकोजचं प्रमाण अचानक वाढत असतं. अशा वेळी पेशंटला काही प्रकारची लक्षणं दिसतात, ती तात्काळ ओळखणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारच्या पेशंटला लघवीला जास्त प्रमाणात होते, तहान जास्त प्रमाणात लागते, खूप अशक्तपणा येतो, उलट्या होतात, श्वासोच्छवास जलद अशा प्रकारचा खोल असतो परंतु जलद असतो. त्वचा कोरडी पडते पण उष्ण असते आणि योग्य वेळी नाही ओळखलं तर पेशंट बेशुद्ध सुद्धा होऊ शकतो. हायपरग्लायसिमियाचा पेशंट जर बेशुद्ध झाला तर त्याला त्वरित हॉस्पिटलला नेणे, ॲडमिट करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे फार गरजेचं असतं. मित्रांनो, हायपोग्लायसिमिया आणि हायपरग्लायसिमिया या दोन्ही अवस्थेमध्ये सुद्धा पेशंट बेशुद्ध पडू शकतो. बेशुद्ध पडल्यानंतर धोका वाढतो, अनर्थ होण्याची शक्यता असते, खर्चसुद्धा जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून या दोन्ही अवस्थेमध्ये काय फरक आहे हे मी एका चार्टमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तो नीट समजून घ्या. तुम्ही समजून घेतलात आणि या अवस्था प्राथमिक अवस्थेत जर ओळखल्यात तर खर्च पण वाचेल, धोका पण टळेल आणि अनर्थसुद्धा टळेल, हे लक्षात ठेवा. हायपोग्लायसिमिया आणि हायपरग्लायसिमिया. पहिला मुद्दा आहे बेशुद्ध अवस्था. बेशुद्ध अवस्थेमध्ये रक्तशर्करा कमी झाल्यामुळे, तर हायपरग्लायसिमिया रक्तशर्करा जास्त झाल्यामुळे. सुरुवात काही मिनिटांमध्ये, इकडे काही दिवसामध्ये. कारणे: औषधांचा डोस जास्त होणे, उपवास किंवा आहार कमी घेणे, इकडे उपचार न घेणे किंवा उपचाराकडे दुर्लक्ष करणे. तहान लागत नाही, इकडे खूप लागते. भूक लागत नाही, इकडे पुष्कळ लागते. उलटी हायपोग्लायसिमियामध्ये क्वचितच होते तर हायपरग्लायसिमियामध्ये पुष्कळदा होते. ओटीपोट दुखणे हायपोग्लायसिमियामध्ये दुखत नाही,
हायपरग्लायसिमियामुळे पुष्कळदा दुखते. त्वचा ओलसर आणि थंड, इकडे त्वचा कोरडी आणि उष्ण. कंप सुटतो, कंप सुटत नाही. डोळ्यांचे बुबुळ सामान्य स्थितीत, डोळ्यांचे बुबुळ नरम पडलेले. नाडी मजबूत आणि जलद, नाडी शक्तिहीन आणि जलद. श्वासोच्छवास सामान्य आणि संथ, परंतु हायपरग्लायसिमियामध्ये श्वासोच्छवास खूप खोल आणि जलद. साखरेचा वास हायपोग्लायसिमियामध्ये येत नाही, हायपरग्लायसिमियामध्ये येतो. रुग्ण दिसावयास फिक्का पडलेला असतो, तर हायपरग्लायसिमियामध्ये लालसर पडलेला असतो. रक्तशर्करा कमी झालेली असते, रक्तशर्करा अत्युच्च झालेली असते म्हणजे हाय झालेली असते. मूत्रशर्करा हायपोग्लायसिमियामध्ये नसते, हायपरग्लायसिमियामध्ये मात्र 4+ असते. मधुमेहजन्य 2 गंभीर अवस्था पाहिल्यानंतर आता आपण वळूया मधुमेहजन्य उपद्रवाकडे. मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवावर काय परिणाम होत असतील किंवा त्यांचे कोणते व्याधी होत असतील हे आता पाहूया. आणि त्यातील पहिला नंबर आहे हृदयाचा. हृदयविकार, हार्ट अटॅक. सामान्य व्यक्तीपेक्षा मधुमेही व्यक्तीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे डबल असते. कारण मधुमेहामुळे हे साखर वाढलेली असते, त्यामुळे अथेरोस्क्लेरोसिस जास्त प्रमाणामध्ये होत असतं. विशेषतः आर्टरीमध्ये चरबी आणि क्षार यांचा थर साठून त्यांचा लुमेन म्हणजे आतील पोकळ भाग हा अरुंद झालेला असतो. मधुमेहींना बऱ्याच वेळा उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. रक्तशर्करेबरोबर रक्तातील चरबीचे प्रमाण वाढण्याची शक्यता सुद्धा यांना जास्त असते. ही वाढलेली रक्तशर्करा आणि चरबी यामुळे रक्तांतर्गत रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेह्यांना मानसिक ताणतणाव जरी जास्त आला असेल तरी सुद्धा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. मधुमेही व्यक्ती जर व्यसनी असेल तरी सुद्धा हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये ह्या ज्या गुठळ्या होतात त्या जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये जर अडकल्या किंवा त्या वाहिन्या कुंचन पावल्या असल्या तर तिथून पुढे हृदयांच्या पेशींना रक्तपुरवठा कमी होतो आणि हार्ट अटॅक येतो. रक्तपुरवठा कमी झाला की छातीत दुखणे, दम लागणे, घाम येणे, धडधड सुरू होणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारची लक्षणं दिसतात. ही लक्षणं योग्य वेळी ओळखणे फार गरजेचं असतं. याचं निदान करण्यासाठी योग्य त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन कार्डिओग्राम काढणे किंवा एन्जिओग्राफी करणे फार महत्त्वाचं असतं. परंतु हे होऊच नये म्हणून अगोदरच जर खबरदारी घेतली तर चांगलं नाही का? म्हणून हार्ट अटॅक येऊ नये म्हणून मधुमेह पेशंटनी फार काळजी घेणं गरजेचं आहे. प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे. प्रतिबंध जर करायचा असेल तर काही मुद्दे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की रक्तशर्करेचं प्रमाण आदर्शवत राखायला पाहिजे. रक्तातील चरबीचं प्रमाण हे वर्षातून एकदा तरी करून घ्यायला पाहिजे आणि जर ते वाढलेलं असेल त्याप्रमाणे पथ्य आणि औषधं सुरू ठेवायला पाहिजे. हार्ट अटॅक किंवा रक्तदाब येण्याची जास्त शक्यता जर असल्यास एन्जिओग्राफी ही तपासणी करून घेणं फार गरजेचं असतं. चरबीचे प्रमाण वाढलेले असल्यास ते कमी करण्याची औषधं नियमितपणे घेणं फार गरजेचं असतं. त्रास नसला तरी 4 महिन्यातून एकदा ECG काढून हृदयाची अवस्था कशी आहे हे पाहणं गरजेचं असतं. रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवणे गरजेचं असतं. धूम्रपान, तंबाखू सेवन, दारू इत्यादी व्यसनापासून दूर राहणं गरजेचं असतं. कामाचा ताणतणाव न घेता नियमित आणि ठराविक वेळ काम करणं गरजेचं असतं. आपणाला मधुमेह आहे हे सत्य आनंदानं स्वीकारायला पाहिजे. मधुमेह आपला शत्रू नसून तो आपला मित्र आहे. तो जन्मभर आपली साथ देणार आहे असा सकारात्मक विचार करून मानसिक ताणतणावापासून दूर राहणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या आनंदाने स्वीकारणं आणि ज्या गोष्टीवर आपण इलाज करू शकतो त्या गोष्टीवर धीराने इलाज करणं फार गरजेचं आहे. ज्या डॉक्टरांच्याकडे हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही गेलेला आहात ते तुम्हाला ॲडमिट करून घेतील आणि योग्य तो उपचार करतील
ह्या जो सल्ला डॉक्टरने दिलेला असतो तो मात्र तुम्ही पाळणं फार गरजेचं आहे. कारण हार्ट अटॅक आल्यानंतर पामी म्हणजे प्रायमरी एंजिओग्राफी म्हणजे तत्काल गोल्डन आवर 1 तासाच्या आत ही तपासणी जर केली तर रुग्ण मृत्यूपासून दूर राहू शकतो. दुसरा आणि महत्त्वाचा उपद्रव म्हणजे रक्तवाहिन्या आणि उच्च रक्तदाब. रक्तवाहिन्यामध्ये रक्तशर्करा आणि चरबी साठल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, कडक होतात, अलवचिक होतात. ही क्रिया सामान्य व्यक्तीपेक्षा मधुमेही व्यक्तीमध्ये जलद वेगाने होत असते. अथेरोस्क्लेरोमुळे संबंधित अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो आणि त्या अवयवांचे विकार उद्भवतात, जसं की हार्ट अटॅक. मूत्रपिंडाला जर रक्त कमी झाला तर मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते. डोळ्यामध्ये जर रक्तपुरवठा कमी होतो तर नेत्रपटल अकार्यक्षम होतं. हातापायांना जर रक्तपुरवठा कमी झाला, हातापायाला गोळे येणे, बोटांना रक्तपुरवठा कमी झाल्यास गँग्रीन होणे म्हणजे काळे पडणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास मेंदूंच्या क्रिया कमी होतात, विस्मृती होते, चक्कर येते, अर्धांगवाताचा झटका येतो. अथेरोस्क्लेरोसिसमुळे रक्तदाब वाढतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांची मैत्री फार आहे, कारण 60% मधुमेहीमध्ये रक्तदाब वाढलेला आढळलेला आहे. योग्य प्रकारची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घेऊन हा रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जर का हा रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवला म्हणजे 135/85 म्हणजे 135 सिस्टॉलिक बीपी, 85 डायस्टॉलिक बीपी या दरम्यान नियंत्रित ठेवला तर त्यापासून होणारे धोके टळतात. याच्या पुढील अवयव आहे तो म्हणजे मूत्रपिंड, डायबेटिक नेफ्रोपॅथी. रक्तवाहिन्यांमुळे जर रक्तपुरवठा कमी पडला, त्याचप्रमाणे रक्तशर्करा वाढल्यामुळे मूत्रपिंडातील पेशी जर अकार्यक्षम झाल्या तर डायबेटिक नेफ्रोपॅथी होते. किडनीची जी मुख्य कार्य आहेत ती होत नाहीत, म्हणजे टाकाऊ पदार्थ, रक्तातील टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ हे लघवी वाटे बाहेर काढण्याचं काम मूत्रपिंड करत असतं. हे काम कमी होतं, हळूहळू थांबतंही. याची काय लक्षणं दिसतात तर शरीरावर सूज येणे, धाप लागणे, लघवीला कमी होणे किंवा न होणे, रक्तदाब वाढणे, उलटी होणे आणि पुढे पुढे बेशुद्ध अवस्था म्हणजे युरेमिक कोमामध्ये सुद्धा पेशंट जाऊ शकतो. असं जर झालं असल्यास डॉक्टरांचा सल्ला लवकर घेणं गरजेचं असतं. जरूर पडल्यास पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण करावं लागतं. औषधोपचारानं लघवी न झाल्यास डायलिसिससुद्धा करावं लागतं. हे होऊ नये म्हणून रक्तशर्करा नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं असतं. डोळ्यामध्ये सुद्धा ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला रेटायनोपॅथी होते, म्हणजे डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतात. डोळ्यामधील नेत्रपटलाच्या लहान लहान केशवाहिन्यावर रक्तशर्करा व चरबीमुळे दुष्परिणाम होतो. त्यामध्ये अवरोध निर्माण होतो. काही रक्तवाहिन्या फुगतात, काही फुटतात. नेत्रपटलामध्ये रक्तस्राव होतो. काही वेळा अतिरक्तस्रावामुळे नेत्रपटल त्याची जागा सोडते, त्याला रेटायनल डिटॅचमेंट म्हणतात. आणि असे झाल्यास तत्काळ अंधत्व येतं, बंद. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे नेत्रमणी म्हणजे लेन्स अपारदर्शक पांढरा होतो, म्हणजेच मोतीबिंदू होतो. मधुमेहींना खूप लहान वयात मोतीबिंदू होतो आणि तो झपाट्याने वाढत असतो. मधुमेही व्यक्तीला दृष्टीदोष म्हणजे जवळचं दिसत नसणे किंवा लांबचं दिसत नसणे हे फार इतरांच्या तुलनेत लवकर होत असतं आणि यांना चष्मा लागतो आणि चष्म्याचा नंबरसुद्धा यांचा वरचेवर बदलत असतो. डोळ्यातील एखादा स्नायू अकार्यक्षम झाल्यास प्रत्येक वस्तू डबल दिसते, म्हणजे डबल विजन. डोळ्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची पण वारंवार शक्यता असते, म्हणजे डोळे येणे किंवा रांजणवडी होणे अशा प्रकारचं. तर याचा प्रतिबंध कसा करायचा? पुन्हा तेच की रक्तशर्करा योग्य प्रमाणात राखणे, वर्षातून एकदा डोळ्याच्या डॉक्टरना दाखवणे, त्रास नसला तरी. पण डोळ्याचा त्रास होत असेल तर डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे
वारंवार सुद्धा डोळ्याची तपासणी करून घेऊन डोळ्यावर योग्य ते उपचार करणं फार गरजेचं असतं. डायबेटिक न्यूरोपॅथी, मज्जातंतू चेतातंतूवर होणारे परिणाम. वाढलेल्या रक्तशर्करेचा परिणाम शरीरातील मज्जातंतूवर होतो. संवेदना ग्रहण करून मेंदूकडे पाठवण्याचे कार्य मज्जातंतू करतात. या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि काही लक्षणं मधुमेहीमध्ये दिसून येतात. मज्जातंतूंचा दाह होतो त्यामुळे मज्जातंतूंना सूज येते, त्यांची संवेदनशीलता अनैसर्गिकरित्या वाढते. मधुमेही व्यक्तींच्या हातापायाला मग जळजळ होते, आग झाल्यासारखे वाटते, वेदना होतात. काही वेळा ही संवेदना खूप वाढते, एवढी प्रचंड वाढते की कपड्यांचा स्पर्श सुद्धा मधुमेही व्यक्तीला नकोसा वाटत असतो. पुढच्या अवस्थेमध्ये संवेदनशीलता कमी होते. संवेदनशीलता कमी झाल्यास हातापायाला मुंग्या येतात, पाय जड होतात. याच्या पुढच्या अवस्थेमध्ये संवेदना पूर्ण नाहीशी होते. पायाला टोचलेले कळत नाही, जखम झालेले कळत नाही, भाजलेलं कळत नाही. काही वेळा अनिच्छा प्रवृत्ती म्हणजे ऑटोनॉमस ज्ञानतंतूवर परिणाम झाल्यामुळे त्याच्या आधिपत्याखाली येणाऱ्या क्रियामध्ये अडथळा निर्माण होतो व त्या अवयवासंबंधी लक्षणे दिसून येतात. उदाहरणार्थ उलट्या होणे, जुलाब होणे, लघवीला अडखळत होणे किंवा लघवीला झालेलं न कळणे, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. हे जे डायबेटिक न्यूरोपॅथी आहे यावर प्रमुख उपचार म्हणजे गॅबापेंटिन किंवा मिथिल कोबाल्मिन अशा प्रकारची औषधं घेणे. ही औषधं इंजेक्शन स्वरूपात सुद्धा देता येतात. परंतु महत्त्वाचा उपचार आहे म्हणजे रक्तशर्करा योग्य प्रमाणात राखणे. याचप्रमाणे इतर काही अवयवावर सुद्धा रक्तशर्करेचा परिणाम होत असतो आणि त्यातील महत्त्वाचा अवयव म्हणजे जेनायटल्स. काही मधुमेही व्यक्तीमध्ये संभोगाविषयी उदासीनता आलेली आढळते. शिश्नातील मज्जातंतूंची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे किंवा शिश्नातील रक्तवाहिन्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस झाल्यामुळे ताठरपणा कमी होण्याची शक्यता असते. रक्तशर्करा आदर्शवर ठेवल्यास, व्यायाम केल्यास, पथ्य पाळल्यास, नियमित रक्त तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अशा प्रकारचे विविध अवयवावर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार नियमितपणे घेऊन रक्तशर्करा जर तुम्ही नियंत्रणात ठेवली तर मधुमेह आजार हा आजारच नाही, त्याला मित्र म्हणून सांभाळा. हाच आहे मंत्र. डायबेटिक फूट, प्रमेही पात. मधुमेही व्यक्तीच्या पायांना जखमा झाल्या तर त्या लवकर बऱ्या होत नाहीत. कारणे, पहिलं कारण अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे जो रक्तपुरवठा पायांना होत असतो तो कमी होतो. मज्जातंतू बधीर झाल्यामुळं संवेदना कळत नाहीत, वेदना कळत नाहीत. काही वेळा रक्तातील चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा रक्तपुरवठा कमी होतो. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यामुळे सुद्धा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. जखमेकडे जर त्या पेशंटनं किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष केलं तर या जखमेमध्ये पुढं सेप्टिक होऊन प्रमेहीपात, डायबेटिक फूट होतो. जंतुसंसर्ग झाला किंवा जखमा लवकर भरत नाही म्हणून काही पेशंट कंटाळून तिकडे दुर्लक्ष करतात, पण दुर्लक्ष केल्यामुळे जखम अजूनच चिघळते आणि पाय काढायची सुद्धा वेळ येऊ शकते. अशा वेळेला काय करावं? डायबेटिक फूट झाल्यानंतर काय करावं? जखम जर किरकोळ असेल तर OPD बेसिस म्हणजे साध्या दवाखान्यामध्ये औषधोपचार केले तरी चालतील. परंतु जर जखम भरून येत नसेल, जखमेमध्ये जर पुळ झालेला असेल, ताप येत असेल, सेप्टिसिमिया झालेला असेल, रक्तशर्कऱ्याचे प्रमाण जास्तच वाढलेले असेल किंवा जखमेभोवतीचा भाग किंवा अवयव काळा निळा पडलेला असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये भरती होणे गरजेचं असतं. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर
डॉक्टर योग्य त्या तपासण्या करतात, जरूर पडले तर कलर डॉपलर सुद्धा करतात. अशा प्रकारच्या ज्या जखमा असतात की ज्यामध्ये सेप्टिक झालेला आहे त्याचं भूल देऊन डिब्राइडमेंट करणे म्हणजे जखम स्वच्छ करणे फार गरजेचं असतं. या जखमा जर हाडापर्यंत गेलेल्या असतील किंवा हाडाला सुद्धा आयब लागलेला असेल तर तो हाडाचा तुकडा काढणे किंवा त्याची कीड काढणे फार गरजेचं असतं. एवढं करूनही जखम बरी झाली नाही किंवा पाय जर काळा निळा पडत असेल, रक्तपुरवठा पूर्णच बंद झालेला असेल तर कलर डॉपलर करून योग्य तेथून पाय काढणं सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याच वेळा पेशंट अशा ॲम्प्युटेशनला परवानगी देत नसतो, पण त्यामुळे पायाकडून ही जखम वर 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 चिघळत जाऊन गुडघ्याच्या वर किंवा मांडीपर्यंत सुद्धा काढावी लागते. म्हणून जर आता होऊ नये परंतु झालंच आहे, पाय कामातनच गेला आहे तर लवकरात लवकर तो काढून टाकणे आणि राहिलेला चांगला असलेला पाय वाचवणं फार गरजेचं असतं. म्हणतात ना, सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यम त्यजती पंडिता. म्हणजे सगळाच आता पाय जाणार, त्याच्यापेक्षा मग अर्धा गेला तर जाऊ द्या असा विचार करून ॲम्प्युटेशन सुद्धा करावं लागतं. परंतु मित्रांनो, हे होऊच नये म्हणून काळजी घेणे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. डायबेटीज फूडकडे, आपल्या पायाकडे जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर अशा प्रकारची वेळ तुमच्यावर येणारच नाही. तर ह्या पायांची काळजी कशी घ्यावी हे आता आपण पाहूया. डायबेटिक फूड ही अवस्था फार क्लेशदायक, त्रासदायक अशी आहे. म्हणून मधुमेही व्यक्तींनी पायाची योग्य ती निगा राखणे, जखमा होऊ न देणे याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचं आहे. पाय दररोज कोमट पाण्याने धुवावेत, साबणाने 2 वेळा स्वच्छ धुवावेत. पाय धुतल्यानंतर मऊ टॉवेलने कोरडे करावेत. विशेषतः पायाच्या बेचक्यामध्ये ओलसरपणा राहू देऊ नये, नाही तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. घरामध्ये, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी मऊ अशी पादत्राणे वापरावीत. बाहेर जाताना पाय मोजे व बूट वापरावेत. अनवाणी चालू नये, अनवाणी राहू नये. पाय मोजे दररोज बदलावेत. पाय मोजे कॉटनचे असावेत, जास्त घट्ट असू नयेत. पायाच्या तुलनेत थोडेसे सैलसर असले तरी चालतील. पायाला आतून दाब पडेल अशाही प्रकारचे बूट नसावेत किंवा त्या बुटातील खिळे टोचतील अशा प्रकारचे बूट नसावेत. चुका नसाव्यात. व्यवस्थित बसतील, चालताना पायाला जखम करणार नाहीत असे बूट असावेत. घट्ट बसतील असे पोशाख शक्यतो टाळावेत. घट्ट बसतील अशा प्रकारचे अंतर्वस्त्र पण टाळावीत. नखे नियमितपणे कापावीत. नख कापताना सुद्धा जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण काही मधुमेही पेशंटमध्ये नुसतं नख काढताना झालेल्या जखमेमुळे सुद्धा पाय काढायची वेळ आलेली आहे. दररोज 5 ते 10 मिनिटे पाय आपल्या बॉडीपेक्षा उंच, साधारण 1 फूट उंच अशा प्रकारे ठेवावे. जास्त वेळ उभं राहून जर काम करावं लागत असेल तर सैलसर अशा प्रकारचं हलकंसं अशा प्रकारे क्रेप बँडेज पायाला गुंडाळावं. गुडघ्याला जर पट्टा वापरायची वेळ आली, नी कॅप, तर तो जास्त घट्ट वापरू नये, नाहीतर रक्तवाहिन्यावर दाब पडून पायाला रक्तपुरवठा कमी होतो. पायातील रक्तवाहिन्यावर दाब येईल अशा प्रकारे बसू नये. उदाहरणार्थ गुडघ्यावर गुडघा ठेवून बसणे. पायाचा व्यायाम नियमितपणे करावा. पायाला भेगा पडू देऊ नयेत. भेगा पडल्यास, भोवरे झाल्यास, खाज सुटत असल्यास, किरकोळ जखम झाली असली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपचार, बंधूंचे उपचार, बंधू वैद्याकडून उपचार करून घेऊ नये. मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादी नटी स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेते त्याप्रमाणे मधुमेही व्यक्तीने स्वतःच्या पायाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत जी माहिती मधुमेहाची मी सांगितली ती माहिती आणि यापुढे सुद्धा जी माहिती सांगणार आहे ती माहिती जर पुस्तक स्वरूपात तुम्हाला वाचण्यासाठी हवी असेल तर
मी लिहिलेलं मधुमेह तंत्र आणि मंत्र हे पुस्तक ऑनलाईन मागवा. ऑनलाईन मागवण्यासाठी drsasane.books@gmail.com या आपल्या मेल ID वर मेल करा. गर्भावस्था आणि मधुमेह. मधुमेह आणि गर्भावस्था एकत्र असण्याच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. पहिली म्हणजे प्रेग्नन्सी इन इस्टॅब्लिश्ड डायबेटिक वुमन, म्हणजे मधुमेही स्त्री गर्भवती होणे, आणि दुसरी जस्टेशनल डायबिटीस म्हणजे गर्भवती स्त्री मधुमेही होणे. या दोन्ही अवस्था गंभीर समजाव्यात आणि त्याप्रमाणे उपचार करावेत. योग्य काळजी घेतल्यास या अवस्थेतूनही मधुमेह स्त्री योग्य प्रकारे बाहेर पडू शकते हे लक्षात ठेवा. काळजी न घेतल्यास रक्त शर्करा आदर्शवत न ठेवल्यास ब्लड प्रेशर वाढल्यास वेगवेगळ्या प्रकारचे धोके संभवतात. त्यात महत्त्वाचा धोका वारंवार गर्भपात होणे किंवा गर्भावस्थेतच गर्भमृत होणे, विकृत गर्भ होणे, अनामोलीज, गर्भाचे वजन प्रमाणापेक्षा वाढणे किंवा मातेचे वजन प्रमाणापेक्षा वाढणे, अशा प्रकारचे धोके संभवतात. पण हे धोके होऊ नये म्हणून मधुमेही स्त्रीनी किंवा गर्भवती स्त्रीनी गर्भवती राहण्याच्या अगोदरच काही काळजी घेणं आवश्यक आहे. आपली प्रकृती बॉडी मास इंडेक्स अगदी योग्य प्रकारे ठेवला पाहिजे. ओबेसिटी कमी केली पाहिजे. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य ठेवलं पाहिजे. रक्तशर्करेचं आणि रक्तदाबाचं प्रमाण योग्य ठेवलं पाहिजे. गरोदर राहिल्यानंतर सुद्धा रक्तशर्करेचं प्रमाण 120 mg/dl आत पाहिजे. दिवसातून 2 किंवा 3 वेळा रक्तशर्करा तपासणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर तपासून ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. गरोदरपणातल्या इतर ज्या तपासण्या आहेत, ANC प्रोफाईल किंवा सोनोग्राफी, ह्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वरचेवर करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांना ज्या ज्या वेळी त्यांनी बोलवलं असेल त्यावेळी व्हिजिट डॉक्टरांची करून वजन, ब्लड प्रेशर आणि इतर तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. गरोदरपणामध्ये मधुमेहाच्या कोणत्याही गोळ्यांचा उपयोग होत नाही, त्यामुळं इन्शुलिन घेणेच फायद्याचे ठरते. प्रसूतीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्पिटलमध्येच नाव नोंदवावे किंवा अशा हॉस्पिटलमध्येच प्रसूती करावी. अशा प्रकारे जर काळजी घेतली तर मधुमेही गर्भवती स्त्री योग्य प्रकारे यातून विजय मिळवू शकते, योग्य प्रकारे यातून निपटारा काढू शकते. मधुमेही व्यक्तीची शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन्स. मधुमेही व्यक्तीमध्ये शस्त्रक्रिया करता येत नाहीत असा पूर्वी गैरसमज होता. परंतु इन्शुलिनच्या शोधानंतर वैद्यक क्षेत्रामध्ये क्रांती झाली आणि मधुमेहीमध्ये छोट्याच काय पण मोठमोठ्या शस्त्रक्रिया सुद्धा यशस्वीरित्या होऊ लागल्या. मधुमेही व्यक्तीच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही तपासण्या करणं फार गरजेचं असतं, की जसं की CBC, फास्टिंग अँड PP, ब्लड शुगर लेवल्स, एक्सरे, ECG, सिरम क्रिएटिनिन, BUN, लिपिड प्रोफाईल, इलेक्ट्राइल्स, युरिन आर्यन. काही पेशंटमध्ये करोनरी अँजिओग्राफी किंवा ट्रेडमिल टेस्ट किंवा कोॲग्युलेशन प्रोफाईल हे सुद्धा करावं लागतं. कलर डॉपलर सुद्धा करावा लागतो. म्हणजे योग्य त्या खबरदाऱ्या अगोदरच घेणं फार गरजेचं असतं. मधुमेही व्यक्ती असेल आणि जर शस्त्रक्रिया करायची असेल, ऑपरेशन करायचा असेल, तर त्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या बंद करून तो पेशंट शॉर्ट ॲक्टिंग इन्शुलिनवर घ्यावा लागतो. 2-3 दिवस रक्तशर्करा तपासून त्याप्रमाणे हे डोस ॲडजस्ट करावे लागतात. त्यानंतर 120 mg/dl आत जर शुगर असेल तर ऑपरेशन केलं जातं. ऑपरेशन दिवशी सुद्धा सलाईनमधून हे इन्शुलिन दिलं जातं. ऑपरेशन नंतर सुद्धा रक्तशर्करा तपासून त्याप्रमाणे इन्शुलिनचा डोस ॲडजस्ट केला जातो. योग्य खबरदारी घेतली, रक्तशर्करा योग्य लेवलला ठेवली, अँटीबायोटिक्स म्हणजे जंतुसंसर्ग होऊ नये अशा प्रकारची योग्य औषधं वापरली तर ह्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात. काही घाबरायचं कारण नाही. मधुमेहासंबंधी आगामी आकर्षणे.
मधुमेहावर उपचार करताना आयुष्यभर पथ्ये, व्यायाम, औषधं, तपासण्या सुरू ठेवाव्या लागतात. कारण मधुमेह पूर्ण बरा होणे नाही, त्याला नियंत्रणात ठेवावं लागतं. जगभरातील अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ मधुमेह पूर्णपणे बरा म्हणजे क्युअर करण्यासाठी झटत आहेत. त्यातून औषधे, इन्शुलिन, शस्त्रक्रिया संदर्भात नवनवीन शोध लागत आहेत. त्यांचा अजून पूर्णपणे अनुभव नसला तरी येणाऱ्या काही वर्षांमध्ये यातीलच काही उपायांनी मधुमेहावर विजय मिळवता येऊ शकेल हे मात्र नक्की. तो जो कोण दिवस असेल तो वैद्यकीय शास्त्रामध्ये क्रांती करणारा ठरणार आहे. असेच काही मुद्दे आपण पाहूया. मधुमेहामध्ये तोंडावाटे घ्यावयाची जी औषधे आहेत त्याशिवाय प्रेमलिनॅटिड, मिग्लिटॉल, रुबॉक्झिस्टॅरिन अशा प्रकारची नवीन औषधे येत आहेत. इन्शुलिन हेच फक्त इंजेक्टेबल औषध होतं, पण त्याशिवाय एक्झेनॅटिड आणि लिराग्लुटिड सारखी नवीन इंजेक्शनसुद्धा येत आहेत. इन्शुलिन जे त्वचेखाली दिलं जातं त्याचं अब्सॉर्प्शन म्हणजे शोषण हळूहळू होत असतं. म्हणून इन्शुलिनमध्ये सुद्धा अजून क्रांती होऊन नवनवीन अशा प्रकारची फास्ट अब्सॉर्प्शन होणारी इन्शुलिनची काही प्रकार शोधून काढले जात आहेत. काही इन्शुलिनचे प्रकार नाकावाटे म्हणजे जसं नाकात आपण ड्रॉप्स टाकतो त्याप्रमाणे नाकावाटे सुद्धा घेतली जात आहेत. किंवा तोंडाच्या श्लेष्मल त्वचेवर म्हणजे म्युकस मेम्ब्रेनवर सुद्धा इन्शुलिनचा फवारा मारून तो सुद्धा शोषला जातोय का हे पाहिलं जात आहे. काही इन्शुलिनचे प्रकार पावडर फॉर्ममध्ये आलेले आहेत. नाकावाटे ही पावडर ओढली की फुफ्फुसामधून ती रक्तामध्ये शोषली जाते. यावर सुद्धा प्रयोग चालू आहेत. याशिवाय म्हणजे उदरावरण म्हणजे पेरिटोनियममधून हे इन्शुलिन शोषलं जाईल का याच्याविषयी सुद्धा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. इन्शुलिनमुळे काही दुष्परिणाम पण उद्भवतात, ते होऊ नयेत म्हणून सुद्धा इन्शुलिनवर अजून संशोधन चाललेलं आहे. डायबेटिक नेफ्रोपॅथी बाबतीत सुद्धा बरंचसं संशोधन झालं आहे. डोळ्यांचे आजार म्हणजे दृष्टिदोष, रेटायनोपॅथी यामध्ये सुद्धा लेझरच्या उपायामुळं नवनवीन शोध लागलेले आहेत. ब्लड प्रेशरच्या औषधामुळं आणि जे कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं यामध्ये सुद्धा रोज नवनवीन औषधे येत आहेत. त्यामुळे येणारा भविष्यकाळ मधुमेहींसाठी उज्ज्वल आहे हे मात्र नक्की. शस्त्रक्रिया, ऑपरेशन्स काय आहे? नवीन ऑपरेशनच्या पद्धती. पूर्ण स्वादुपिंड ग्रंथीचे प्रत्यारोपण आणि स्वादुपिंड ग्रंथीच्या काही भागाचे आरोपण करणे या दोन शस्त्रक्रिया मधुमेहीवर करता येतात. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्या प्रमाणात यशस्वी होत होत्या त्या प्रमाणात स्वादुपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत नव्हत्या, परंतु आता त्याचं प्रमाण निश्चितच वाढलेलं आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन स्वादुपिंड शरीरात सात्म होण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियामधील आधुनिकतेमुळेच यशस्वीतेचे प्रमाण वाढलेले आहे. फक्त इन्शुलिन निर्माण करणाऱ्या पेशींचे आरोपण म्हणजे आयझोलेट सेल्स ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रियासुद्धा बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत आहे. इन्शुलिन जीन चिकित्सा पद्धती म्हणजे स्टेम सेल मधुमेह पूर्ण बरा करण्याचे चॅलेंजेस या चिकित्सा पद्धतीने स्वीकारलेले आहे. अंधारातून वाट करणाऱ्या प्रकाश किरणांकडे संबंधितांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. या प्रकारामध्ये गर्भाच्या वारेतील विशिष्ट स्टेम पेशी काढून त्यावर प्रक्रिया करून उपयुक्त अंश या चिकित्सेसाठी वापरला जातो. या चिकित्सेवर भरपूर संशोधन सुरू असून नक्कीच फायदेशीर अशा प्रकारचा निकाल आपणा सर्वांना लवकरच ऐकावयास मिळणार आहे हे मात्र नक्की. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये प्लेग, देवी, टायफॉइड, मलेरिया, कॉलरा, इन्फ्लुएन्झा इत्यादी आजारामध्ये प्रचंड प्रमाणात माणसे मृत्युमुखी पडत होती. सद्य परिस्थितीत आधुनिक उपचारांच्या सुविधामुळे या आजारांमध्ये सहसा कोणी दगावत नाही. कॅन्सर झाला की मृत्यू लवकरच घालणार असा समज होता, परंतु सुधारित उपचार पद्धतीमुळे बरेचसे कॅन्सरचे रुग्ण वर्षानुवर्ष
पीडारहित जीवन जगत असतात. TB सारख्या रोगाने राजे महाराजे सुद्धा मृत्युमुखी पडले. परंतु सद्य परिस्थितीत केवळ 6 महिने पूर्ण औषधांचा जर कोर्स केला तर TBचे पेशंटसुद्धा खडखडीत बरे होऊ शकतात. ज्याप्रमाणे या व्याधीवर मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याने विजय मिळवला, त्याप्रमाणे माणूस एक ना एक दिवस मधुमेहावर सुद्धा पूर्णपणे विजय मिळवू शकेल, हे मात्र निश्चित. मधुमेहाविषयी बरीचशी माहिती सांगून झाली तरीसुद्धा मधुमेहींच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे मी साखर किंवा कोणताही गोड पदार्थ खात नाही तरी मला मधुमेह कसा झाला. साखर किंवा गोड पदार्थ खाल्ले म्हणजे मधुमेह होतो, हा सामान्य माणसामध्ये असणारा गैरसमज आहे. मधुमेह झाल्यानंतर गोड पदार्थ खावायचे नसतात हे खरे, परंतु गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह होतो हे साफ खोटे आहे. स्वादुपिंड ग्रंथीतील बीटा पेशींचे कार्य कमी झाल्याने किंवा पूर्णपणे थांबल्यामुळे रक्तामध्ये इन्शुलिनचे प्रमाण कमी होते. ग्लुकोजचे चयापचय इन्शुलिनमुळेच होत असते. याचीच कमतरता येणवी झाल्याने पेशी ग्लुकोज वापरू शकत नाहीत. पर्यायाने रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते. हे वाढलेले ग्लुकोज मूत्रावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतो. थोडक्यात अशा प्रकारे मधुमेह होत असतो. स्वादुपिंड ग्रंथीतील बीटा पेशींना अकार्यक्षम करण्याचे कार्य साखर किंवा तत्सम गोड पदार्थ करत नाहीत. त्याची कारणे वेगळी आहेत की ती आपण अगोदर सांगितलेली आहेच. अशा प्रकारे एखादी व्यक्ती गोड पदार्थ खात नसली तरीसुद्धा मधुमेह होऊ शकतो. दुसरा असा प्रश्न विचारला जातो, इन्शुलिनच्या गोळ्या किंवा पातळ औषध उपलब्ध आहे का. तर इन्शुलिन हे औषध पोटातून घेतल्यास जाठर रसामुळे ते निष्क्रिय होते. त्यामुळे इन्शुलिनचे तोंडावाटे येणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. इन्सुलिनची उपचार पद्धती सुरू केल्यानंतर त्याची सवय लागते का. तर याचं उत्तर आहे नाही. इन्शुलिन हे सवय लागणारे औषध नाही. काही वेळा तोंडावाटे घ्यावयाची औषधं मधुमेहाच्या काही अवस्थेमध्ये उपयोगी नसतात. त्यावेळेला इन्शुलिन घ्यावं लागतं. त्या अवस्थेमधून तुम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा ओएचे म्हणजे तोंडावाटे घ्यावयाची औषधं ट्राय करू शकता. इन्शुलिन इंजेक्शन इतर इंजेक्शनप्रमाणे स्नायू पेशीमध्ये घेऊ शकतो का. तर घेऊ शकता, परंतु त्याचे तोटे आहेत. तोटे म्हणजे ते लवकर अब्सॉर्प्शन त्याचं लवकर होणार आहे आणि त्याची क्रियासुद्धा लवकर संपणार आहे. नंतर इंजेक्शन अपसेस होण्याची पण शक्यता असते. त्यामुळं शक्यतो स्नायू पेशीमध्ये घेऊ नये. मधुमेही व्यक्तीने उपवास करावेत का. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर उपवास करू नये, परंतु काही कारणामुळे जर उपवास करण्याची वेळ आली तर मधुमेही व्यक्तीने उपाशी राहू नये. उपवासासाठी सामान्यपणे वापरले जाणारे खिचडी, शेंगदाणे, साबुदाणा वडा, बटाटा या प्रकारचे पदार्थ खाऊ नयेत, परंतु दूध, ताक, फळे अशा प्रकारचे पदार्थ खाल्ले तरी चालतील. मधुमेही व्यक्तीने ज्वारीची भाकरी, गव्हाची पोळी, भात खावा का. मित्रांनो, पिष्टमय पदार्थ 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कनिष्ठ कर्बोदके आणि एक श्रेष्ठ कर्बोदके. कनिष्ठ कर्बोदकेमध्ये साखर, गूळ, मध अशा प्रकारचे पदार्थ येतात. तर श्रेष्ठ कर्बोदकामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका हे पदार्थ येतात. त्यामुळं ही जी श्रेष्ठ कर्बोदके आहेत ही खाल्ली तरी चालतात. म्हणजे ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती खाल्ली तरी चालते. थोडा शुगर जर कंट्रोलमध्ये असेल तर थोड्या प्रमाणात भात खाल्ला तरी चालतो. मधुमेही व्यक्तीने तेल, तूप, लोणी यासारखे पदार्थ खावेत का. आता मधुमेहामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आपल्याला आढळतात, म्हणजे कृश मधुमेही आणि स्थूल मधुमेही. जर कृश मधुमेही असतील तर अशा प्रकारचे पदार्थ कोलेस्टेरॉल नॉर्मल असेल तर अल्प प्रमाणात खायला काही हरकत नाही. स्थूल व्यक्तीने मात्र हे पदार्थ टाळणं चांगलं असतं. तेल वापरताना विशेषतः मिक्स तेले वापरावी.
4-5 प्रकारची तेले मिक्स करून स्वयंपाकामध्ये वापरावीत. मधुमेही व्यक्तीचा मेडिक्लेम उतरवला जातो का? यस, उतरवला जातो. पूर्वी उतरवला जात नव्हता, पण आता मेडिक्लेम उतरवण्याची सुविधा झालेली आहे. त्यासाठी थोडेफार जास्त पैसे भरावे लागतात, परंतु ती सुविधा मधुमेहीने घेणं फार गरजेचं आहे. मधुमेही व्यक्तीने ड्रायव्हिंग करावे का? तर शक्यतो करू नये, कारण जर ड्रायव्हिंग करताना कधी हायपोग्लायसिमिया झाला किंवा हायपरग्लायसिमिया झाला, पेशंट बेशुद्ध होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून शक्यतो ड्रायव्हिंग करू नये. मधुमेही व्यक्तीने मद्यपान करावं का? नाही, मद्यपान करू नये. मद्यपानामुळे आहारावर नियंत्रण राहत नाही. काही वेळा हायपोग्लायसिमिया होण्याची शक्यता असते. मधुमेहावरील काही औषधे आणि मद्य एकत्र आल्यास त्याचे दुष्परिणाम म्हणजे रिॲक्शन येण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून मधुमेहींनी मद्यापासून लांब राहावे. त्याचप्रमाणे धूम्रपान, तंबाखू इत्यादी व्यसनांपासून सुद्धा मधुमेहींनी लांब राहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मूत्रपिंड प्रत्यारोपण करतात, त्याप्रमाणे स्वादुपिंड प्रत्यारोपण करता येते का? यस, स्वादुपिंड प्रत्यारोपण सुद्धा करता येते. स्वादुपिंड ग्रंथीचे प्रत्यारोपण पहिला प्रयत्न 1966 साठी झाला आहे. त्यानंतर त्यावर सतत संशोधन होऊन ह्या क्रिया चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहेत. हृदयाचं सुद्धा प्रत्यारोपण केलं जातं. मग स्वादुपिंडाचं का नाही करता येणार? आणि आत्ता सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळं या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागलेल्या आहेत. काही व्यक्तींचा असा प्रश्न असतो की मला रोज रानामध्ये शेतामध्ये काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात, तर मला वेगळ्या व्यायामाची काय गरज आहे? मित्रांनो, कष्ट करणे आणि व्यायाम करणे यामध्ये फार फरक आहे. व्यायाम हा सर्वांग सुंदर लयबद्ध असतो. व्यायामामुळे प्रत्येक सांध्याची पेशींची हालचाल होते. कष्टामध्ये मात्र अशा प्रकारे सर्वांग सुंदर हालचाल शरीराची होईलच असं मात्र सांगता येत नाही. म्हणून काबाड कष्ट करणाऱ्या मधुमेहींनी, असामान्य व्यक्तींनी सुद्धा सूर्यनमस्कार, योगासने अशा प्रकारचे व्यायाम नियमितपणे करणे गरजेचे आहे. सामान्यपणे एक प्रश्न विचारला जातो की मधुमेही व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते का? मित्रांनो, का नाही होणार? ज्याला जीवनात यशस्वी व्हावायचे आहे त्याला मधुमेहासारखा आजार आड येणार नाही. मधुमेहापेक्षा भयानक अशा आजाराने पीडित व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतात. सुधा चंद्रनसारखी कृत्रिम पाय बसवलेली जिद्दी स्त्री, जिद्दी हिरोईन नाचे मयुरीसारख्या चित्रपटात उत्कृष्टपणे नाच करू शकते, तर मधुमेही असणाऱ्या व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यास काय हरकत आहे? मधुमेह झाल्यानंतर हातपाय गाळून बसण्यापेक्षा त्याच्यावर नियंत्रण ठेवून जीवनात सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य टिकवून प्रगती कशी करता येईल हेच मधुमेही व्यक्तींनी पाहिलं पाहिजे. बरेच मधुमेही सत्य स्वीकारत नाहीत. माझ्या बाप जादाना नव्हतं मग मलाच कसा झाला? मी गोड खाल्ले होते म्हणून कदाचित रक्तात साखर जास्त आली असेल, इत्यादी बहाणे सांगून सत्य नाकारण्याचा प्रयत्न करतात. खरे तर मधुमेहींनी हे गोड सत्य स्वीकारलं पाहिजे. हे सत्य स्वीकारून त्याच्यावर विजय कसा मिळवता येईल याचाच विचार करायला पाहिजे. मनाची ताकद वाढवायच पाहिजे. मनोबल हे शरीर बलापेक्षा प्रचंड असतं, श्रेष्ठ असतं. जिद्द, चिकाटी, सातत्य, संयम आणि जबरदस्त आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर जीवनामध्ये यशस्वी व्हायला पाहिजे. नियमित तपासणी, नियमित औषधोपचार, नियमित पथ्याने नियमित व्यायाम आणि मधुमेहासंबंधी आवश्यक माहिती करून घेतली पाहिजे. रक्तशर्करेचे प्रमाण निश्चित असल्यास मधुमेह व इतर माणसं यामध्ये काहीच फरक राहणार नाही. मधुमेहामुळे मेंदूची बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती इत्यादी कार्यामध्ये काहीच कमतरता येत नाही. मधुमेही विद्यार्थी इतर विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षण घेऊ शकतात. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञानाने ती भरारी घेऊ शकतात. कित्येक शास्त्रज्ञांना सुद्धा मधुमेह असल्याची उदाहरणं आहेत. मधुमेही व्यक्ती कोणत्याही प्रकारचं काम करू शकते. इतर व्यक्तीप्रमाणेच घरकाम, शेतातील कामे, ऑफिसमधील कामे, ज्ञानदानाचे काम म्हणजे टीचिंग,
वैद्यकीय व्यवसाय, इंजिनिअरिंग, वकिली, उद्योगधंदे, समाजकारण, राजकारण, खेळ इत्यादी विविध व्यवसाय मधुमेही व्यक्ती करू शकते आणि त्या त्या क्षेत्रामध्ये उच्चपदीही जाऊ शकते. उच्च पदापर्यंत जाण्यासाठी मधुमेह त्यांना रोखणार नाही हे मात्र निश्चित. फक्त मधुमेहाच्या काही अवस्थांमध्ये आणि ड्रायव्हिंगसारख्या काही व्यवसायामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेही व्यक्ती क्रिकेट, व्हॉलीबॉल, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस अशा प्रकारे सर्व मैदानी खेळसुद्धा खेळू शकतो आणि कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस यासारखे इनडोअर खेळसुद्धा खेळू शकते आणि त्यामध्ये प्रावीण्यही दाखवू शकते. गरज आहे ती मधुमेह समजून घेण्याची आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याची. टेलबर सारखा जगत विख्यात खेळाडू, प्रसिद्ध टेनिसपटू होता. हॅली बेरी, सलमा हयाक, कमल हसन, गौरव कपूर, फौलाद खान, जॉर्ज लुकास, टिव रेडग्रेव, टॉम हॅक, युरी, वासिम अक्रम, एंड्रोपो, जॉनी कॅश, किती नावं सांगावी, नसिरुद्दीन शाह अशाच प्रकारच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, अभिनेते, खेळाडू इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना मधुमेह झालेला आहे. परंतु त्यांनी सकारात्मक विचार करून चतुसूत्रीच्या साह्याने मधुमेहावर विजय मिळवलेला आहे. या व्यक्ती जीवनात यशस्वी झालेल्या आहेत. तुम्हीही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. फक्त गरज आहे ती मधुमेहाचे तंत्र समजून घेऊन मी जे या व्हिडिओमध्ये सांगितलेले फंडाज आहेत, तंत्र आहे आणि मंत्र आहे त्या शास्त्रोक्त मंत्रांचे पालन करण्याची. मित्रांनो, मधुमेहाला आपला मित्र मानला, त्याला काय पाहिजे काय नको ते पाहिलं, त्याची उठबस केली तर तो तुम्हाला कधीही जीवनात अयशस्वी होऊ देणार नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहणार आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो शत्रू म्हणून तुमची वाट लावेल, हे लक्षात ठेवा. हेच मधुमेहाचं तंत्र आणि हेच मधुमेहाचं मंत्र. यशस्वी भव, विजयी भव. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल. हॅपी लाईफ बाय डॉक्टर ससाने या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि यस, तुमच्या जर याविषयी काही कॉमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. तुमच्या कमेंट्समुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळते. धन्यवाद. नमस्कार.